नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी पहिली फवारणी कोणती करायची आहे ते पाहूया आपण. त्यामध्ये आपण सोयाबीनसाठी कीटकनाशक घ्यायचं आहे, बुरशीनाशक पण घ्यायचं आहे आणि टॉनिकचाही वापर करायचा आहे. टॉनिकने आपल्या सोयाबीनला फुटवा, काळुकी येणार आहे. त्यामध्ये आपण कीटकनाशक कोणतं घेणार आहोत ते पाहूया. त्यामध्ये आपण आपल्या इकडे जे कीटकनाशक असेल ते आपण घेऊ शकतो. त्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर घेतलं तरी चालेल, हमला घेतलं तरी चालेल किंवा गर्डा कंपनीचे काईट हे कीटकनाशक घेतले तरी चांगले आहे. त्यामध्ये आपण इमामेक्टिन घेतले तरी चालेल आणि त्यामध्ये यापैकी कोणतेही एक घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण सिक्सर, एंडोफिल यामधले कोणतेही एक बुरशीनाशक घ्यायचे आहे. तसेच टॉनिकमध्ये आपण ग्रीन विटा घेऊ शकतो, उलिसाही घेऊ शकतो आणि टाटा बहारी हे अतिशय छान रिझल्ट देणारे टॉनिक आहे. राजनंदिनी हे सुधील अतिशय छान रिझल्ट देणारे टॉनिक आपण घेऊ शकतो. यामधील कोणतंही एक कीटकनाशक, कोणतेही एक बुरशीनाशक आणि कोणतेही एक प्रकारचे टॉनिक आपण फवारणीसाठी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कीटकनाशकचे प्रतिप्रमाण प्रोपेक्स सुपर 25 ml पंपासाठी घ्यायचं आहे. हमला हे देखील 25-30 ml आपण पंपासाठी घ्यायचं आहे. तसेच गर्डा कंपनीचे काईट हे आपण प्रतिपंपासाठी 25 ml घ्यायचं आहे. इमामेक्टिन हे आपण प्रतिपंपासाठी 10 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण बुरशीनाशक सिक्सर किंवा M45 हे देखील 25 ते 30 ग्रॅमनी पंपासाठी आपण वापरू शकता. आणि टॉनिकमध्ये आपण ग्रीन विटा हे 40 ते 50 ml घ्यायचं आहे. उलिसा 5 ते 10 ml प्रमाणे घ्यायचं आहे. तसेच टाटा बार हे 40 ते 50 ml प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. राजनंदिनी हे देखील प्रतिपंपासाठी 40 ते 50 ml घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण स्टिकरचा वापर करायचा आहे. यामध्ये आपण 19-19 हे देखील घेऊ शकतो. त्यामध्ये फुटवा 1261 ही घ्यायचा आहे. त्यामुळे आपला सोयाबीनचा फुटवा देखील होणार आहे. आपल्या इकडे जे उपलब्ध आहे ते आपण घेऊ शकता. 1261 किंवा 19-19, 28-28 ह्या फवारणीमध्ये आपण घेऊ शकता. यामध्ये आपल्याला 100% रिझल्ट भेटून जाईल. सोयाबीन पिवळी पडत असेल किंवा सोयाबीनची वाढ थांबली असेल तर आपण ही फवारणी घ्यायची आहे. तर आपण सोयाबीनसाठी ही पहिली फवारणी कोणती घ्यायची आहे पाहूया. तर त्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर हे कीटकनाशक घेऊ शकतो प्रतिपंपासाठी 30 ml. त्यामध्ये आपण बुरशीनाशक म्हणून इंडोफिलचे M45 साधे बुरशीनाशक आपण घेऊ शकतो. ते 25 ते 30 ग्रॅमनी घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी. त्यामध्ये आपण 19-19 हे 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. आणि टॉनिकचा वापर करायचा आहे. फुटवा, काळोखी येण्यासाठी आपण ग्रीन विटा हे म्हणून पहिले फवारणीसाठी हे टॉनिक आपण घ्यायचे आहे. याची प्रतिपंपासाठी याची फवारणी आपण करायची आहे. अतिशय छान मित्रांनो, आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्यावेळेस आपली दुसरी फवारणी ही फुटवा आणि ज्यावेळेस कळी निघते त्यावेळेस आपण ही फवारणी करायची आहे. जेणेकरून आपली कळीही गळणार नाही आणि फवारणीही अतिशय छान होईल. त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून इमामेक्टिन बेंझोएट हे 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे किंवा काईट हे 25 ते 30 ml घ्यायचं आहे. कोणतेही एक वापरायचे आहे. सिक्सर हे 25 ते 30 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कोणतेही एक टॉनिक वापरायचे आहे. टाटा बहार किंवा राजनंदिनी हे प्रतिपंपासाठी 50 ml वापरायचे आहे. त्यामध्ये आपण 1261 हे 100 ग्रॅम घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी आणि याची फवारणी करायची आहे. आणि यामध्ये 10 ml स्टिकर घ्यायचा आहे. अतिशय छान रिझल्ट देणारी ही फवारणी असणार आहे. 100% आपल्याला रिझल्ट भेटून जाईल. धन्यवाद. आणि या फवारणीमध्ये आपण प्रतिपंपासाठी 10 ml स्टिकरचा वापर करायचा आहे. जेणेकरून आपले औषध हे पूर्ण झाडावरती पसरले जाईल. आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे स्टिकर आपल्याला मिळतील. त्यामध्ये आपण 10 ml स्टिकर वापरायचा आहे प्रतिपंपासाठी.